हा एवढं मूत्रचा घाट टाकताना छोटस गाणं म्हणा पाहू ऐक तर हीरा तारा आणि चंद्रकला चला भर भर जाऊया बाजारला हीरा तारा आणि चंद्रकला चला भर भर जाऊया बाजारला वाट बाईया घाटाला दोन्ही हाताने धरा आपल्या माताला हो ला 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 देवाच्या चरणी साष्टांग नमस्कार असो. देवा एकाकी बोलवण्याचं कारण ठीक आहे देवा, पण त्या गवळ्याने हुकूम आणि कायदा विचारला तर ठीक आहे देवा, तुम्ही जा.
तो त्यांचा समाचार काय करणार बरं ही कामगिरी एकट्याच का झेपणार नाही काय करू हा आठवला आपल्या संस्थेच्या पेंद्या आणि बोबड्या यांना धाक मारली पाहिजे कुठं असतील ते तेव्हा तो बाया गेलो रमी फेला तेव्हा तो बाया गेलो रमी फेला तेव्हा फुलं लागलं माझ्या अंगाला तेव्हा तो बाया गेलो रमी फेला तेव्हा फुलं लागलं माझ्या अंगाला माझी कपी लगाय तुला दिली लगाय माझी कपी लगाय तुला दिली लगाय गेली वाट वैकला नाला तवा तो दया गेलो मी तिला तवा तो दया गेलो मी तिला तवा फुल लागला माझ्या अंगाला तवा तो दया गेलो मी तिला फुल लागलं माझ्या अंगाला तुला दिसले काय माझी कपडे लगायले दिसले काय गेली वाटावर करानाला तेव्हा तो दया गेलो मी तिला तेव्हा तो दया गेलो मी तिला तेव्हा फुला लागला माझ्या अंगाला तेव्हा तो दया गेलो मी तिला तेव्हा फुला लागला माझ्या अंगाला काय सांगू तुला मा कोण कोण आहे आधी बघतो मी हॅलो गुलामा हॅलो काय सांगू गोटियाने खेळत होतो गोटियाने खेळत होतो कोणा बरोबर हॅलो माझ्या कथात कोण माहितीये का कोण कोण एक रुपया नमतला रुपया नमतला एक कारण भांडाय कोणतरी पाहिजे आपणाच माहित आहे हा आम्ही तिघजण कमोल ना तिघजण माझ्यात रुपया एक आणि अभि चौकला घेतलो आणि वल्ग चिकचक ना माझा खाली जोलीदार माझा आणि थमोल न कोण माहित आहे काय कोण कोण थमोल न वाकल्या भाऊच्या माझा कोण तो लाज्या लाज्या आमचा दालीवाला अजून दोन त्याच्या चुकल्या राजू त्याला त्या होता सगळी त्यांची गँग झाली होती आणि अजून एक अन्या टिपट्या नाही गेला एकदम बारीक गँग ती नवीनच लग्न झालेले त्या गोष्टी पचलायची पण माहित नव्हती आता बरोबर पचलायला लागलाय गोष्टी काही गेला गेला गलात की का आणि तिकडं जर आम्ही हिकलून आणि तिघजण तिकलून आणि त्याच्यात काय झाला आलं तर दोन गुलाम आलं म्हणतो आम्हाला घेतलं नाही तर तुमच्या गावात या पुढी आईच्या गावात मी घाबरलो एक तर ती लुक्याची गुती हा आमची साईज मिलियम होती म्हणजे कसा हत्ता काय गुलामा पैसे देऊन आणलेली होती आलं तसं ना ह्या भलव्यानी मारून मारून आमच्या गवटीच्या कपटा उडवला नाही आलं एकाची पण गोटी बघण्यासारखी नाही आणि ह्याच्यातल्या दोघ जणांना मनू कांबळे आणि तो पांड्यानी नव्हता आता मी म्हटलं तुम्ही दोघ जण एका एकाच्यात जा आता एका एकाच्यात जा म्हटल्यावर मनू कांबळे म्हणतो माग घेतलो नाही तर मी तुम्हाला माली पांड्या तर त्याच्या वलचा आधी म्हटलं तुमच्या गोटिया दाखवा गोटिया दाखवला नाही अरे त्या पांड्याच्या पण गोटियाचा कपात गेलेला आता करणार काय अल्ला हिथं टकला तर जायचं टिकलं अले एक कपाट उडता उडाला म्हणजे असं आता टकला तर तिकडं गेला एका टाकावर फिरत फिरत जायचा मग रुकामल्यात म्हटला तुझी गोष्टी दाखव आपटवणार म्हणून म्हणता मी नाही दाखवणार आणि म्हटलं का दाखवणार नाही आमची सगळ्यांची साईज बरोबर होती
जरा लहान मोठी होती पैशात वर खाली झाला असं हा पण त्या फुलून फुलून भाडव्याने वाद लावून टाकला आणि त्या मोठी अरे लोन मानायचं ना आणि म्हणून कामल्यात आणला म्हणता नाही माझ्याकडे तुमचीच गुती द्या आता आमची कशी गुती देणार मी म्हटलं दाखव काय केलं आलं खिशात हात घाल म्हणता माझ्या खिशात हात घाल आलं नाही खिशात हात घातला एकटीचा फाटका निघाला आत्ता कळणार काय आलं म्हटला दुसला किचा दाखवाय तयार नाही दुसला किचा दाखव म्हणतो गोता निघाला ना तिकडे धावत आलो आलं तशी मेचा गोता असता तसा भलिवेकडे गोता एकच गोता होता मग कशा बशा मी त्यातल्या 2 गोतिया घेतलो ह्याच्यात टाकलो आणि म्हणालो अरे नेमकं कशात टाकला नेमकं कशात टाकला या अंकू माहिती ना अंकू भावाच्या हा त्याने नेतो ना त्याच्यात टाकलो हा आणि आलो होय काय हा आले मग बोलवलो का ज्या अरे सुद्धा आवाज दिला हा. काहीतरी काम आहे वाटतं आपल्याशी अरे काय झालं माहिती आहे मगाशी आपले कृष्णदेव आले होते काय म्हणाले त्यांनी आपल्याकडे कामगिरी संपवली आहे ती कोणती 16 ससर 360 गोपिकांचा मेळा येता येईल काय अरे निघून चाललाय मथुरेच्या बाजारला अरे काय नाही बायकांचं काम म्हटल्यावर मी फुलं असतो कधी पण सगळ्या मुलांना माहित आहे आपण काहीच आहे त्याला घेऊन आणि मुलांना काम ते अरे बायको पण माहित आहे मी काहीच माझ्या बायको मुलींचं नाव घेतलं किती माहित आहे ह्या पुन्हा काय बरोबर येता आता हायच कुठं ठेवले दाखव बायको बरोबर चाला काढता लक्ष ठेवता माझी माहित आहे ते यात दिल सोडलं तर याचं काय चालवता दुपारी लेट येतं आता चालणार काय या कारण आहे तर हा तुझी सवय माहिती आहे ना तिला आता हायच कुठं दाखव आता येतील बघ चला बघूया तू म्हणत होत ते यार याद द्या रोळी द्या तक 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 होता बघितलं एका महिन्यावर नाचत झाली यार. आता तुला कलायचं का मागायचा धक्का मारून जात आहे आणि पैसे लावला नाहीत मग अरे पेंड्या अरे पेंड्या काय म्हणतं काय मला जाऊन चौकशी कर दूध घे दूध सुस्वागतम सुस्वागतम रसिक प्रेक्षकांच्या मनोपसून आलेले कार्यक्रम स्वागतोजी आर्यन आणि नंदकुमार चित्ते बघड्या ए बघड्या ते काय चकमकतं काय रे तुला? एवढा नाही पुढे लावायचा रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं कार्यक्रम योगेश डोंगरकर शंकराच्या पिंडीवर हो? शंकराच्या पिंडीवर बेलगाजी वाकून योगेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून हॅलो तसेच अविनाश चौगुले यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आलाय अविनाश चौगुले यांच्याकडून मावशीसाठी 50 रुपये आले तरी मावशीने नाव घ्यायचं आहे अविनाश चौगुले अरे तू काय जागा नाही दुसरीकडे जाया ए म्हातारीच्या तुम्ही वाटत कशा करता रे मध्ये आडवं मटणात मटण डुकराचं मटण मटणात मटण डुकराचं मटण अविनाश रावांचं नाव घेते त्यांच्या मटणाला हलकाचं मटण हॅलो त्याचप्रमाणे नंदकिशोर सुर्वे यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपये आले तरी मावशीने नाव घ्यायचं आहे नंदकिशोर सुर्वे गुरुवारच्या बाजारातून विकत आणली लसूण गुरुवारच्या बाजारातून विकत आणली लसूण अहो नंदकिशोर राव मला न्याय की तुमच्या फटफटीवर बसून हॅलो बसायचं झाला वाय हॅलो
तसेच मनोहर कांबळे यांकडून मावशीसाठी 101 रुपये आलेला आहे, तरी मावशीचं नाव घ्यायचं आहे. मनोहर कांबळे. इवले उले हरणीचे इवले उले पाय, इवले उले हरणीचे इवले उले पाय. मनोहर राव कुठे दिसत नाही, कोण पडले की काय? मनोकामल्याला पैदल याला एक क्वार्टरचं संपलं त्याचं. आता मी फुकट नाव घेतो मनोकामल्याचा. आई काय मनोकामल्या? संदातात बसताना चंपात घेते वाकून. मनोकामले संदातात बसताना चंपात घेते वाकून आणि मनोकामल्याचं नाव घेतो खाली एक एक टाकून. अरे त्याचप्रमाणे प्रशांत टिपटे यांकडून मावशीसाठी 101 रुपये आलेला आहे, तरी मावशीचं नाव घ्यायचं आहे. प्रशांत टिपटे. अंड्यावर अंडे सात त्यावर तेवढी परात, अंड्यावर अंडे सात त्यावर तेवढी परात. प्रशांतराव तुम्ही उमऱ्यावर बसलाय, मग जाऊ कशी मी घरात? उद्या सकाळी ये. मावशेन भरपूर जणांची नावा घेतला. हे मावशे बसाली गेली ग मावशे. आता पुढे या तुझ्यासाठी मी पण नाव घेतो. या आपण काय घाबरत नाही, कोणाच्या बाबाचा खात ना. मावशे तुझं नाव घेऊ काय? घे की काय लाडा त्याला घे की. मावशे बाजारात जाताना तुम्ही जाता कशा जोशात? मला बोल ना. हा बाजारात जाताना तुम्ही जाता कशा जोशात? मावशे खरं सांगू का, एक गुलाबाचं फुल घालतो तुझ्या पोटात. पोटात म्हणजे बाकी गो बांधतो की नाही त्याच्यात मी काहीतरीच वाटतात. त्याला आम्ही काय काय म्हणतो? कुठे गेली ती मावशी? कुठं चाललं? मला वाटलं इमल काय चाललं. मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. आम्हाला सांगतो कोण म्हणतात. श्री कृष्ण देवांचे सवंगडी म्हणतात. तुमच्या संगीता हॅलो सुरेश पवार यांकडून चांदीच्या ताटात खोबरा घालते किसून किसून, चांदीच्या ताटात खोबरा घालते किसून किसून. सुयशराव तुमची पप्पी घेऊ का चाटून बसून? मला पण चांगलाच नाही नाव घेऊ. कोणाची हिंमत असेल तर दाखवा, पैसा आणून दाखवा. तुमच्यात कोणाच्या हिंमत असेल तर माझ्याला पैसे द्या, मी नाव घेऊन दाखवतो. येणारच नाही कोण पुढे आयलंड काय आपला अन्नाची फाटकी बोली घातली तर काय दाबलंच ना. हॅलो निर्भय सुर्वे यांकडून भोगण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, तरी आम्ही नमन मंडळ आभारी होतो. धन्यवाद. बोगड्याने एक नाव घ्यायचं आहे त्यांचं, निर्भय सुर्वे. गावात माझे बोलव तू लावणार गावालो काय निलुबाई म्हणतो तू. आपण काही कम नाही लावायचे शेणकेत. अरे लावायचे शेणकेत मोठी मोठी वाजले निलबाईला. लावायचे शेणकेत मोठी मोठी भाजले आणि निलबाईला 1 नंबरचे पाजले. देवाचं म्हणणं आहे गोकुलातलं दही दूध लोणी गोकुलात राहायला पाहिजे. तेव्हा इथून मात ठेवा खाली आणि मागाली निघून जा. ए बबड्या
जाऊन दे दुसऱ्या वाटेने जाऊन दे नाही वलकतला ना येता येता जाऊन दे अरे माताले बारीक दिसला ना कडक आहे, कडक. मी ताटकलीत नाही म्हणून त्याला वाटलं काय आणि जर थोडा ताट केला असला ना नाही होणार आता नाही होणार जाऊ दे इथून मागाली निघून जा हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक वरनं टक्कल पडली अरे वरनं पडली तर माझी थोडी खालनं पण पडली काय करणार एकच चिंटी शिल्लक राहिले ते म्हणू दे नाव नाही घेत मग. आता घाबालतो त्याला येत नाही आकलून लावतो चला तर आपण सरासरी जाऊ. नाही का नाही दोन्ही घ्या दोन्ही. दूध घ्या दूध. दूध घ्या दूध. नाही का नाही. ताक घ्या ताक. दोन्ही घ्या दोन्ही. दूध घ्या दूध. काय नाव आठवतंय की काय आपल्या? अरे त्या पोलींचा पल्ला वडलं तू काही एवढा मोठा मोठा लागतो मागता आले रे ताबक काय सांगितलं 12 लक्षाचा 1 लक्षात केलेला आहे अरे मग तुझ्याकडे काय कायदा वगैरे आहे? हा दाखवतो ना ऐकता काय वसलाने टाकू ना बघा हे तेच वाटलं मी तुझा केलाय गौलाने थटला सारे उतरा. हा सुट्टी काय गौलाने थटला सारे उतरा. तुझा तो दामागाली काय दाम जाऊ देवता दामागाली कायदा आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला बसावं लागेल. तुम्ही चालून चालून खूप दमला असाल. बसा बघूया जरा खाली. झाला खाली बसा नाही तर नदीच्या काठावर बसा ए पोपट्या अरे या गवळणी बसल्या.
म्हाताऱ्याची ढोकळा ताटच वाटता. हा मग जलम कर. माझा मान. हा. मावशे खाली बस. एकदा सांगतोय. अरे तुझा तास या काय? ऐका येता ना तू केरळ टाकलं असं. हॅलो हॅलो आलेले पारितोषिक असे आहे. श्री दत्ताराम जानसकर यांच्याकडून गवळणी आणि कृष्णासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. तसेच दत्ताराम जानसकर यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. बोबड्या काम झालेलं आहे आपला. आपण जाऊया आता. हा चल चल. जय जय. उभ्या करून ठेवलंय. हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक अन्वी चिपटे. अन्वी एक जन्मलीला नसने सात भरल्या आहे माझ्या कला ऐकना सांगतो तुला राधे ऐकना माझ्या जन्माच्या लीला 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 ऐक सांगतो राधे माझी जन्म सात भरल्या आहे माझ्या कला ऐकना सांगतो तुला राधे ऐकना माझ्या जन्माच्या लीला 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 जसे पूर्वी राक्षसाने वेद पळविले तेच गवेद राधे चोरून आणले तेच गवेद राधे चोरून आणले तेच गवेद राधे चोरून आणले जसे पूर्वी राक्षसाने वेद पळविले तेच गवेद राधे चोरून आणले तेच गवेद राधे चोरून आणले तेच गवेद राधे चोरून आणले युगायुगाने अवधूत संहार केला अशा
नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला हिरण्यकाचा फुला गर्भ झाला नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला नरसिंह अवतार धरुणी मांडीवर तीरला बळीराजा सभाया धुतला बळीराजाने राजा माझा पाय धुतला ऐकना सांगतो तुला ऐकना माझा जन्माचा तुला ऐकना सांगतो तुला ऐकना माझा जन्माचा तुला अवतार परशुधरीला सातव अवतारी रावण मारीला सातव अवतारी रावण मारीला सातव अवतारी रावण मारीला सहाव अवतार परशुधरीला सातव अवतारी रावण मारीला सातव अवतारी रावण मारीला सातव अवतारी रावण मारीला युग युगाने नवर केला जाहे राजा माझ्या जन्मलीला ऐकना सांगतो तुला ऐकना माझ्या जन्माचा लीला ऐकना सांगतो तुला ऐकना माझ्या जन्माचा लीला वसुदेव देवकी राधे माझे माता पिता नंद यशोदा राधे पालन करता नंद यशोदा राधे पालन करता नंद यशोदा राधे पालन करता अवतारी आले राधे कृष्ण जन्मला अवतारी आले राधे कृष्ण जन्मला ऐकना सांगतो तुला राधे ऐकना माझ्या जन्माचा लीला ऐकना सांगतो तुला राधे ऐकना माझ्या जन्माचा लीला हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक सविस्तर जाऊ दे सोड रे काना जाऊ दे मला जाऊ दे सोड रे काना जाऊ दे मला नको अडवू मला सांगते मोहना नको अडवू मला सांगते मोहना जाऊ दे सोडला काना जाऊ दे मला जाऊ दे सोडले काना जाऊ दे मला नको अडवू मला सांगते मोहना नको अडवू मला
नको मोहना जाऊ दे सोड रे काना जाऊ दे मला जाऊ दे सोड रे काना जाऊ दे मला नको अडवू मला सांगते मोहना नको अडवू मला सांगते मोहना जाऊ दे सोड रे काना जाऊ दे मला थोड्यात वेळात कोण महाराज येण्याची वेळ आली आहे. मथुरा नरेश सुरेशन याचा पुत्र कौर तोच म्हणतात तोच मला राजाला कपडे कारस्थान पण तिसऱ्यावर राज्य सूत्र आपल्या हाती माझे राज्य कधी माझी एक बुद्धी एक हिचं लग्न होत थाटा माटाची आनंदाने वरात होत असताना एकाएकी आकाशवाणी जा पाहिजे विक्रम मुलाचा तू गोकुळी जा मी घेतो त्याचा समाज आपला मित्र हा त्याला या ठिकाणी अक्रोश हॅलो महाराज मला एकाएकी बोलवण्याचं कारण तुला एकाएकी बोलवण्याचं कारण म्हणजे एवढं माझा वाचा श्री
गोकुलामध्ये आनंदाने खेळत आहे. आणखी 8 तोडे मथुरेचा बाजार बंद केला. तू मग गोकुलामध्ये जाऊ कृष्णाला सांग की तुझ्या मामाच्या घरी महायज्ञ मांडला आणि असं खोटं सांगून त्याला या ठिकाणी हजर दक्षिण महाराजांची आली. सुस्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक आज मथुरेमध्ये येणार नाही तू. आज तू बंद केला. आला मार्गाला पराचा मार्ग. लहान जगाला मोठा घास घेतला तर तो अडकल्यापासून जाणार नाही. बाबा तुला वाटलं असेल कृष्ण एकटा आहे. नाही, पण हा बलराम देखील त्याच्या सोबत आहे हे तू विसरला आहे. मामा हाच का तुझा तो महायज्ञ? अरे किती क्रूर आहेस रे तू मामा, किती दुष्ट आहेस. अरे असं फसवून तू या कृष्णाला इथे घेऊन आलास. मामा तुझा पापाचा घडा आता भरलेला आहे हे लक्षात ठेव. नाही नाही मामा नाही, आला वर्गाने परत जाण्याकरता आलो नाही. त्या दंडामध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर दाखव आपला पराक्रम. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक दुर्वा विवेक निनावे व श्रेया विनायक निनावे यांकडून खास रास क्रीडासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. कृष्णाबरोबर 2 हात का बरं